आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये लाईनमनची भूमिका महत्त्वाची असून दिवस रात्र ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता गावखेड्यापर्यंत अखंडित वीज सेवा पुरवण्यासाठी लाईनमन सदैव कटिबद्ध असतो, असं प्रतिपादन महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल यांनी दिंडोरी येथील कार्यक्रमात केले आहे। महावितरणच्या दिंडोरी उपविभागाच्या वतीनं दिंडोरी येथील मातोश्री पर्यटन केंद्र इथं लाईनमन दिनाचं औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल व कार्यकारी अभियंता अनिल झटकरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे हे होते। दरम्यान मनोगत व्यक्त करताना कार्यकारी अभियंता अनिल झटकरे म्हणाले की लाईनवर काम करताना ग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच लाईनमन यांनी स्वसुरक्षिततेची देखील काळजी घ्यावी। तसेच अध्यक्षस्थानावरून बोलताना उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे म्हणाले की लाईनमन हा महावितरण कंपनीचा चेहरा असून त्यांचे कंपनीच्या एकूण वाटचालीत मोठं योगदान आहे। यावेळी सर्व उपस्थित लाईनमन यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमस्थळी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिर व रामोळे आय केअर हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा देखील उपस्थित जनमित्रांनी लाभ घेतला। यावेळी व्यासपीठावर मुख्य तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ होते। यावेळी दिंडोरी पंचक्रोशीतील सेवानिवृत्त यांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी महावितरणच्या दिंडोरी उपविभागातील उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंता, जनमित्र व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग दिंडोरी।